म्हणजे पुढच्या पिढीचा आपण आत्ताच बळी देतोय तो. हा चुकीचा समज आहे समाजामध्ये. हा का झाला तेही मी सांगते. फिजिकल अँड मेंटल हेल्थ जर त्याची चांगली असेल तर दॅट फेलो इज अ हेल्दी फेलो. तर आहाराच्या बाबतीमध्ये कुठल्या अशा 2-3 किमान गोष्टी आपण पाळल्या पाहिजे ना? सीताफळ खाल्लं, केळ खाल्लं तर कफ होतो, मग खाता का तुम्ही? ज्याने तुला त्रास होतो ते गोष्ट खाऊ नको ना. किंवा व्यक्तिपरत्वे त्याच्यामध्ये काही बदल पण असू शकतो. म्हणजे आयुर्वेद या बाबतीमध्ये काय सांगतो? आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र आहे. हे खूप कसोट्यांवर सिद्ध झालेलं शास्त्र आहे. तर आजच्या धावपळीच्या याच्यामध्ये एखाद्यानं आपली जी दिनचर्या आहे ती कशी मेंटेन केली पाहिजे? आयुर्वेदाला काम काय करायचंय? मुळापासून बरं करायचंय. ज्या जखमा करायला तुम्ही वर्षभर घातलेला आहे तर त्याला काही वेळ द्या आणि एकदा बरं झालं की मेंटेन करा. कपाळाला घामाला समजा अर्धशक्ती व्यायाम झाला, अंगाला घामाला अर्धशक्ती व्यायाम झाला. आयुर्वेद काय सांगतो? निरोगी व्यक्तीची व्याख्या समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? मित्रांनो, आपण जेव्हा आरोग्यम धनसंपदा म्हणतो किंवा आपण आधुनिक भाषेमध्ये त्याला हेल्थ इज वेल्थ असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस आजच्या काळामध्ये आरोग्य सांभाळणं, चांगलं आरोग्यपूर्ण आयुष्य जगणं हे नक्कीच चॅलेंजेबल झालं आहे. खास करून आधुनिक म्हणजे सोशल मीडियाचा काळ, बैठं काम जास्तीत जास्त असण्याचा काळ किंवा आयुष्याचे टार्गेट गोल्स अचीव करण्याचा काळ की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त धावपळ करून सगळं स्पर्धेचं युग जे आहे ते आपण अनुभवतो आहे. आणि अशा वेळेस आपलं आरोग्य चांगलं राखणं नव्हे, आरोग्यपूर्ण पद्धतीने संपूर्ण आयुष्य जगता येणं हे निश्चितपणे चॅलेंजेबल आहे. आणि अशा वेळेस आरोग्यासंदर्भात आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. अनेकांना वाटतं की फक्त ॲलोपॅथी हेच उपचारासाठी योग्य आहे. अनेकांना असं वाटतं की आयुर्वेदिक जी आपली जुनी पद्धत होती त्याकडे आपण गेलो पाहिजे. काही लोकांना वाटतं की नाही होमिओपॅथी खूप चांगला आहे. दुसरीकडे लोकांच्या मनात अनेक गैरसमज पण असतात. आणि ह्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये योग्य पद्धतीनं आपल्या आरोग्यावर कशा पद्धतीने आपण चांगलं काम करू शकतो आणि आरोग्यपूर्ण आयुष्य आपण जगू शकतो यावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्या 3S पॉडकास्टमध्ये डॉक्टर अंशू मुळे या आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आमचा जो 3S पॉडकास्ट आहे, ह्या पॉडकास्टचा उद्देश आहे, पहिला जो यस आहे तो आहे सेल्फ कनेक्ट. आणि सेल्फ कनेक्ट, स्वतःशी कनेक्ट होताना पहिल्यांदा आपल्याला आरोग्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर सेल्फ कनेक्ट हा शक्य नाही. अगदी. स्वतःशी कनेक्ट होण्यामध्ये, स्वतःचं आरोग्य अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यामध्ये आयुर्वेद कशा पद्धतीने मदत करतो किंवा आयुर्वेद काय रोल त्याच्यामध्ये निभावतो? बघा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आरोग्यम धनसंपदा किंवा मला माझं निरोगी शरीर ठेवायचं आहे, यासाठी काय केलं पाहिजे. याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारप्रणाली आहेत. त्यात तुम्ही 3 पॅथींचा उल्लेख केला. आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र आहे, ज्याच्या इतिहासामध्ये गेलं तर किमान 2500 वर्ष आधीचं हे शास्त्र आहे. बरोबर. हे खूप कसोट्यांवर सिद्ध झालेलं शास्त्र आहे. काळानुरूप बदललं नाही हो. उदाहरण देते. सूतशेखर हे पित्तावरचं औषध 2500 वर्षांपूर्वी सांगितलं, ते आता बदललेलं नाही आहे. बरं. असं नाही झालं की नाही आता हे चालणार नाही. वेरेज अदर ज्या काही औषधांच्या सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये आता हे एक औषधं बॅन व्हायला सुरुवात झाली. बरं. आधी हे चालत होतं नाही, याचे आता साईड इफेक्ट्स होत आहेत. मग हे बॅन झालं, ते बॅन झालं, पुन्हा नवीन मॉलिक्यूल शोधला, पुन्हा काहीतरी लक्षात आलं, पुन्हा ते बॅन झालं. असं आयुर्वेदामध्ये आज तागायत 2500 वर्षांमध्ये घडलेलं नाही आहे. आता मला आरोग्य ठेवायचं आहे किंवा त्याच्याही अजून थोडंसं मुळाशी जर जाऊन विचार केला तर मी जगतीये कशासाठी. ही जी भारतीय विचारप्रणाली आहे ही आलेली आहे आपल्या वेदांपासून. तर मी जगते कशासाठी? आनंदासाठी. आनंद म्हटलंय बघा, सुखासाठी नाही म्हटलं. सुखाला विरोधी शब्द आहे दुःख, आनंदाला विरोधी शब्द नाही आहे. मग आनंद हा दाखवता येतोय का मला? नाही आहे. म्हणजे ती एक मला अनुभूती आहे आणि ती अनुभूती आत्म्याची आहे. मग मला जर आनंदी राहायचं असेल
तर आयुर्वेदाने जी निरोगी असण्याची व्याख्या केली आहे ती किती सर्वसमावेशक आहे हे तुमच्या लक्षात येईल. आयुर्वेद काय सांगतो? निरोगी व्यक्तीची व्याख्या समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय? तर आधी शरीरातले दोष सांगितले, मल सांगितले, धातू सांगितले, हे जर नॉर्मल असतील, सम असतील, आणि शेवटी सांगतायत प्रसन्न आत्मा इंद्रिय मन, हे जर असेल तर त्याला निरोगी म्हणायचं. आत्तापर्यंत आम्ही फक्त फिजिकल हेल्थवरच बोलत होतो. आता WHO सुद्धा हेल्दी असण्याची जी डेफिनेशन केली आहे त्याच्यामध्ये WHO सांगतोय फिजिकल अँड मेंटल हेल्थ जर त्याची चांगली असेल तर दॅट फेलो इज अ हेल्दी फेलो. म्हणून ज्या वेगवेगळ्या तत्व प्रणाली येतात आणि पुन्हा डिमिनिश होतात, मग मला त्याचा फॉलोअर व्हायचा आहे की जी प्रूव्हन आहे वर्षानुवर्ष, आपण म्हणू शतकानुशतक, तर आपल्याला त्याचा विचार करणं हे निश्चितच आपल्यासाठी हे योग्य आहे. बरोबर आहे. मग आता जो तुमचा विषय होता की आरोग्यम धनसंपदा, हे जे शरीर आहे याच्याच माध्यमातून मी आनंदाची अनुभूती घेणार आहे, सुखाची अनुभूती घेणार आहे, दुःखाची अनुभूती घेणार आहे, हेच जर निरोगी असेल तर होऊ शकतं का काही? नाही. तर म्हणून शरीर, मन, आत्मा, इंद्रिय हवीच हवी, पण हे शरीरसुद्धा तेवढंच निरोगी असणं हे गरजेचं आहे. आताची जी काही चेंजिंग लाईफस्टाईल जे तुम्ही म्हटले, मला धावायचं आहे, कधी मी विचार करते का मी कशासाठी धावती आहे, मला नक्की काय मिळवायचं आहे? बघा, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे भौतिक ज्या गोष्टी आहेत त्याला लिमिटेशन्स आहेत. तुम्ही कधीतरी हे समजून घ्यायला पाहिजे ना की अरे हे संपलंय आता. म्हणजे आत्ताच रतन टाटा गेल्यानंतर त्यांना असं विचारलं की तुम्हाला खरंच सगळ्यात आनंदाची गोष्ट तुमची जगामधली कोणती आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की मला वाटलं हे मिळालं की मी आनंदी होईल, ते मिळालं की आनंदी होईल. पण ते सांगतायत की एका कोणत्या तरी अपंग व्यक्तीला मी व्हीलचेअर दिली किंवा त्या मोठ्या ग्रुपला दिली तेव्हा खरं मला आनंद मिळाला. म्हणजे देण्यामध्ये आनंद आहे हे आम्हाला याच्यातून कळायला लागतं. आणि मी देऊ कधी शकेल? जेव्हा मी सक्षम असेल, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, ह्या सर्व याने जर मी सक्षम असेल तर मी काहीतरी करू शकेल. आणि मग त्याचा आधार म्हणजे हे शरीर मला निरोगी ठेवलं पाहिजे. आणि तिथं आयुर्वेद हा 100% आपल्याला मदत करतो यामध्ये. आणि त्यासाठी समजून घेतलं पाहिजे आयुर्वेद एक्झॅक्टली काय आहे. 2500 वर्षाची ही जी परंपरा आहे आयुर्वेदाची, म्हणजे अगदी सुरुवातीला परिपूर्ण, म्हणजे आत्ता आधुनिक शास्त्रानं शारीरिक आणि मानसिक असं दोन्हीचा समावेश आत्ता केला, परंतु आपल्या आयुर्वेदाने शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा सगळ्या आरोग्याचा समावेश 2500 वर्षापूर्वी केला आणि तो आजत गायत सुरू आहे. ही खरंच ग्रेट मोठी गोष्ट आहे. आपले अनेक जे प्रेक्षक आहे, मी मगाशी तुम्हाला म्हटलं जसं सेल्फ कनेक्ट हा आपल्या 3S टॉकचं हे आहे आणि सेल्फ इक्विलिब्रियम हा दुसरा यस आहे. इक्विलिब्रियममध्ये आम्ही हे पाहतो की आतलं जग आणि बाहेरचं जग, व्यक्तीला ह्या दोन्ही जगामधला समतोल त्याला साधता आला पाहिजे. इक्विलिब्रियमचा अर्थ आम्ही तो घेतोय की तो समतोल साधता आला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये मी जे म्हटलं तुम्हाला, किंवा छोटे शहरं असेल, खेड्यामध्ये असेल, गावात असेल, बरेचदा मला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, इतक्या वर्षी ही नोकरी मिळवायची आहे, ती नोकरी मिळाली की मला घर घ्यायचं आहे, मग मला गाडी घ्यायची आहे, मग इतके पैसे कमवायचे आहे, मग इतकं, असं हे सगळं जे आहे हे न संपणार आहे, तुम्ही जसं सांगितलं तसं. बरोबर. तर असा आतमधला आणि बाहेरचा समतोल साधण्यामध्ये आयुर्वेद आपल्याला कशी मदत करतं? आयुर्वेद, मी मगाशीच सांगितलं, निरोगी व्याख्येमध्ये मनाचा विचार आहे, शरीराचा विचार आहे, इंद्रियांचा विचार आहे आणि मग शेवटी आत्म्याचा विचार पण याच्यामध्ये केलेला आहे. हे हवं संपलं पाहिजे आणि हवं काय हे पण मला समजलं पाहिजे. बरोबर. मला इक्विलिब्रियम साधायचं आहे तर त्याच्यामध्ये आत आणि बाहेर काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे माझं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, बाहेरची सृष्टी पण पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. मग हे जर मला बॅलन्स ठेवायचं आहे तर माझ्या शरीरातले ही महाभूतं बॅलन्स असली पाहिजेत. उदाहरण घेऊयात. हां, पंचमहाभूतं आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यापासून आपलं सगळं शरीर आणि सगळी सृष्टी ही त्यापासून बनलेली आहे. आता उदाहरण घेऊयात की वायू जर का माझा वाढलेला आहे शरीरामधला तर तो शरीराचं डिस्ट्रक्शन करणार आहे. म्हणजे कसं बघा, जसं निसर्गामध्ये प्रचंड वादळं आली तर काय होणार आहे?
डिस्ट्रक्शन. सेम शरीरामध्ये माझ्या शरीरातला वायू, मग आम्ही त्रिदोषामध्ये वात आपण ज्याला म्हणतो, तो जर वाढला तर तो सेम शरीराचं डिस्ट्रक्शन करणार आहे. वायूचं कामच आहे डिस्ट्रक्शन, प्रमाणापेक्षा खूप वाढला असेल तर. पण तो जर मी बॅलन्स ठेवला तर उत्तम कामं करतो. हवा जर छान प्लीझंट, उन्हाळ्याचे दिवस आहेत, एक छान प्लीझंट हवेची झुळूक आली तर किती आनंद वाटतो. तसं आहे की तो शरीराचे सगळे व्यापार करण्यासाठी वायू हा गरजेचा आहे, पण तो प्रमाणतः जर वाढला तर मात्र शरीरातले जे मुख्य 3 दोष आहेत, वात पित्त कफ, म्हणजे पंचमहाभूत डिस्टर्ब झाले की शरीरातले हे 3 दोष डिस्टर्ब होतात. आणि मग शरीर जर तुमचं डिस्टर्ब असेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. साधं उदाहरण आहे, माझं खूप डोकं दुखतंय, मी अभ्यास करू शकेल का? मी व्याख्यान देऊ शकेल का? मी काहीच नाही करू शकत. मग आधार माझा काय आहे? आतला जो आधार आहे तो पहिला शरीराचा आहे आणि मग दुसरा मनाचा आहे. तर जितकं शरीर माझं शुद्ध, स्वच्छ, निरोगी असेल तेवढंच माझं मन पण असलं पाहिजे. आपल्याकडे पुन्हा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये याची इतकी प्रचंड, म्हणजे भगवद्गीतेचा सुद्धा आपण जर रेफरन्स घेतला तर खरं ती मानसशास्त्रावर आधारित आहे. तुमच्या मनामध्ये षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वागत असताल तर खरंच आनंदी असताल का? शक्य नाही. ते फक्त दाखवण्यासाठी माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही समाधानी किंवा आनंदी असू नाही शकत. आपण म्हटलं ना आता की रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. ही खरी एक व्याख्या आहे. अवतार मेहर बाबा नावाचे संत होऊन गेले, त्यांनी केलेली आहे. हे मला जेव्हा समजेल, रतन टाटांनी त्यांच्या उदाहरणातून तेच दाखवलं की वेन आय गेट अ हॅपीनेस, मला मी जेव्हा दुसऱ्यांना देतोय तेव्हा. तर म्हणून मला आनंदी जर मी असेल तर मी सगळीकडे तेच स्प्रेड करणार आहे. मी जर दुःखी असेल तर मी तेच स्प्रेड करणार आहे. मी जर मत्सराने वागत असेल, मी जर द्वेष आहे तर मी तेच स्प्रेड करणार आहे. आयुर्वेदामध्ये हे सांगितलं आहे. निश्चित. मी म्हणलं ना, आयुर्वेद हा सगळ्याचा होलिस्टिक विचार करतो. मी म्हणजे फक्त शरीर नाही, मी म्हणजे फक्त मन नाही, तर मी म्हणजे शरीर, मन, आत्मा, इंद्रिय हे सगळं आहे याच्यामध्ये. आयुर्वेदाने जेव्हा शरीराचा विचार केला, म्हणजे आपण खास करून शरीरावर जर फोकस करायचा म्हटला तर जसं आहार आहे, झोप आहे, आहार विहार ज्याला आपण व्यायाम म्हणूया, ह्या सगळ्याचं, तर ह्या सगळ्यांचं संतुलन एखाद्या व्यक्तीने कशा पद्धतीने साधलं पाहिजे? म्हणजे एक होलिस्टिक जर तुम्ही म्हणाल की एखाद्याला निरोगी राहायचं आहे, आपण आजाराकडे जाऊया, पण आजाराकडे जायच्या आधी आपण निरोगी कशा पद्धतीने राहता येईल. तर आजच्या धावपळीच्या याच्यामध्ये एखाद्यानं आपली जी दिनचर्या आहे ती कशी मेंटेन केली पाहिजे? तुम्ही बरोबर शब्दावर आले की दिनचर्या. आयुर्वेदाचा हा खरं तर गाभा आहे. मी असं म्हणेन की आपली दिनचर्या कशी असावी हे आयुर्वेदाने सगळ्या ग्रंथकर्त्यांनी आमच्याकडे पहिल्याच अध्यायामध्ये हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. वैद्याचं पहिलं कर्तव्य काय आहे तर तुमचा समाज हा निरोगी राहिला पाहिजे, म्हणून पहिलं वैद्याने काम केलं पाहिजे. आज पॉडकास्टचा सुद्धा उद्देश तोच आहे ना की तुम्हालाही तेच समाजामध्ये स्प्रेड करायचं आहे की माझा समाज कसा निरोगी राहील. तर यासाठी म्हणून दिनचर्या वर्णन केलेली आहे. मग दिनचर्या म्हणजे काय? दिन म्हणजे दिवसभर आचरण करण्याची जी गोष्ट त्याला म्हणतात दिनचर्या. माझा दिवस कधी सुरू होते तिथून सुरुवात होते. आमच्याकडे काय सांगितलं? ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. उठतो का? नाही उठत. ओके, नाही तुम्ही ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय 3:30-4ची वेळ आहे, तुम्ही नाही उठत कारण आमची रात्रच होते 1 आणि 2 वाजता. नाही उठलात ब्राह्ममुहूर्ताला तर काय होणार आहे? शरीरातले पहिले दोष तिथं इम्बॅलन्स सुरू झाले. नाही जमलं 3:30-4 वाजता तर किमान 6च्या दरम्यान तरी तुम्ही उठा, सूर्योदयाच्या वेळी तरी तुम्ही उठा. काय होतोय बेनिफिट त्याचा? बघा, हे सगळ्या गोष्टी मी सांगितलं, आयुर्वेद हे अनुभवलेलं शास्त्र आहे. मग त्यांच्या अनुभव घेण्याचे पॅरामीटर्स हे भिन्न होते. काही वेळा ते आत्मिक पण असतील, वेगळे काही त्यांचे सेन्सेस पण असतील ज्याच्यातून त्यांनी ते सांगितलेलं. म्हणजे आता आपल्याला काय माहिती आहे, सकाळी लवकर उठलं तर वातावरणामध्ये O3 असतो. O3 हा तुमच्या बॉडी रिज्युविनेट करण्यासाठी खूप महत्त्वाचा गॅस आहे, तो तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही झोपून राहिला तर मिळणार नाही. नुकसान कोणाचं आहे? तुमचंच आहे. आयुर्वेद काय सांगते तिथे? त्या काळात तो वाताचा काळ आहे, तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. पोट साफ झालं की शरीरातले मल बाहेर निघून गेले की पुन्हा नवीन गोष्टी येण्यासाठी जागा निर्माण होते, एनर्जी येते, ह्या सगळ्या गोष्टी. मग तेव्हा काही तुम्ही उठल्यानंतर लवकर सगळ्या गोष्टी आवरून शौच सगळं करून त्यानंतर मग म्हणजे उठण्याची वेळ सांगितली. मग त्यानंतर व्यायाम सांगितलेला आहे. व्यायामाचे सुद्धा नियम आहेत. म्हणजे नुसतं आपण व्यायाम या विषयावर सुद्धा 15 मिनिटं बोलू शकतो, एवढा मोठा व्यायामाचा विषय सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये प्रॉपर डिस्क्राईब केलेला आहे. फक्त किती व्यायाम करावा त्याचं परिमाण तुम्हाला सांगते. व्यायामामध्ये सांगितलं अर्धशक्ती व्यायाम करा. अच्छा, तुमची शक्ती भिन्न आहे, माझी भिन्न आहे, 60 वर्षाच्या व्यक्तीची भिन्न आहे, 25 वर्षाची भिन्न आहे. मग आता ह्याला कुठल्या इतक्या कॅलरीज बर्न करा सांगितलं का आयुर्वेदाने? त्यांनी सांगितलं अर्धशक्ती व्यायाम करा. व्यक्ती सापेक्ष मान परिभाषा हे आयुर्वेदाचं मोठं देण आहे.
त्यांनी प्रमाण ठरवताना व्यक्तिसापेक्ष ठरवलं. तुमची जी आहे मग अर्धशक्ती, मग हे कशी डिफाईन केली तर तुम्ही व्यायाम केल्यानंतर तोंडाने श्वास घ्यावा लागला तर समजा अर्धशक्ती व्यायाम झाला. कपाळाला घाम आला समजा अर्धशक्ती व्यायाम झाला. अंगाला घाम आला अर्धशक्ती व्यायाम झाला. त्यानंतर थांबा असं सांगितले. तुम्ही त्याच्याही पेक्षा जर जास्त व्यायाम केला तर आज जिममध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेली माणसं आपण ऐकलेली आहेत ना, कारण तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्ती व्यायाम केला आहे. हा तुमच्या शरीरामध्ये वात वाढवणार आहे, शरीर झिजवणार आहे. मग मी वयानुरूप माझा व्यायाम वेगळा केला पाहिजे, क्षमतेनुसार वेगळा केला पाहिजे, आजारानुसार सुद्धा आयुर्वेदामध्ये व्यायाम सांगितलेत. मग आयुर्वेदात व्यायाम कोणते सांगितलेत तर वेगवेगळ्या शरीराच्या स्थिती सांगितल्या, ज्याला आपण योगासनं म्हणतो, ती सांगितलेली आहेत की त्या त्या आजारांमध्ये तुम्ही काय करताल किंवा ते आजार होऊच नये. खरं तर ते आधी त्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. उठणं झालं, व्यायाम झाला. आता त्यानंतर आहारावर येऊयात. आहाराचे नियम जवळजवळ 20 नियम सांगितलेले आहेत की तो आहार कसा असावा, कोणत्या वेळी आहार घ्यावा. बेसिक आपण पाहूयात. ती कोणत्या वेळी जेवलं पाहिजे तर साधारण 10 ते 12च्या दरम्यान शरीरामध्ये पित्त तयार होतं आणि संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान. आता पित्त म्हणजे काय, पचन करणारा तो अग्नी आहे, तो तिथं पेटलाय ना, टाका आहुती. ती टाकली की तुमचं शरीरामध्ये पोषण होणार आहे. आम्ही कधी जेवतो विचार करू. ओके, किती जेवावं, जेवढी भूक आहे तेवढं जेवा. अगदी टच्च पोट भरलं तर शरीर तिथे हालचाल करण्यासाठी जठरामध्ये जागा तर हवी ना. बरोबर आहे. मग फॅट्स का नाही वाढणार, मग सुस्ती नाही येणार का, मग डायबेटीस नाही का, फॅट्स वाढले की BP आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी. किती जेवावं ते पाहिलं. आता आहार किती कसा घ्यावा तर तो गरम गरम घ्यावा. आपल्या प्रदेशामध्ये जो अन्न तयार होते शेतामध्ये ते तुम्ही घ्या. आज आम्ही बाहेरून इतक्या गोष्टी, म्हणजे अमेरिकेत ते तयार होते मग ऑलिव्ह ऑइलच वापरू, राईस ब्रँड ऑइल वापरू, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. जिथं जे पिकतं ते तुम्हाला पचतं. हे नियम तेव्हा घालून दिले. मग आता काय झालं, सायन्सने काय डिराईव्ह केलं की तुमच्या शरीरामध्ये त्याचे ट्रेट्स असतात पचन करण्याचे. ते कुठपर्यंत तर माझे 3 जनरेशन काय खात होते, माझे आजी आजोबा, आई वडील आणि मी, त्याच्या आधीची पणजोबा आपण म्हणू, हे जे खात होते ते पचवण्याचे जीन्स माझ्यामध्ये असतात. मी त्यापेक्षा वेगळं खाल्लं तर ते पचवायला शरीरासाठी समटाईम इट ॲक्ट्स ॲज अ फॉरेन बॉडी आणि ती डिसीज निर्माण करू शकते. मग हा पण नियम घालून दिला. झोपायचं किती त्याचाही नियम दिलेला आहे की एक 6 ते 8 तासाची झोप ही सफिशियंट आहे. ऋतूनुसार पुन्हा ती बदलते. काही ऋतुचर्या नावाचा अजून एक वेगळा प्रकार आयुर्वेदामध्ये आहे. श्रम तुम्हाला जे करायचे ते कशा पद्धतीने तुम्ही केले पाहिजेत, किंवा विशेषतः श्रम झालेत तर त्यानंतर शरीराचं पीडन करायला सांगितलं. दाबा तुम्ही ते ज्या मसलला, ज्या सांध्याला तुम्ही काम दिलेलं आहे जास्त, तर ते दाबा. त्याच्यामुळं काय होतं की तिथे वाढलेला वात हा कमी होतो. अंघोळीचे नियम सांगितलेत. अभ्यंगम आचरेत नित्यम सांगितले. अभ्यंग करा रोज. का तर तुमच्या शरीराचे श्रम निघून जातात, शरीर ताजतवानं होतं, शरीरातले विषारी घटक बाहेर निघून जातात, शरीरात वाढणारा वात जो आहे तो कमी होतो, शरीराची झीज कमी होते. नंबर ऑफ अभ्यंगाचे फायदे आहेत. कर्णपूरण आहे, नेत्रपूरण आहे. अभ्यंगामध्ये मग तुम्ही शिरोभ्यंग करा, पादाभ्यंग करा, ह्या सगळ्या गोष्टी करा. गंडूश नावाची ट्रीटमेंट आहे ज्याला आपण माउथ पुलिंग म्हणतो, नस्य. ह्या सगळ्या ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा ही आमची जीवनशैली होती. आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र असल्यामुळं ते आपल्या समाजामध्ये रुजलेलं होतं. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर ते शेकडी करा आम्हाला सांगावं लागत नाही आहे, ते होते. डिंकाचे लाडू खा सांगावं लागत नाही आहे. आपण कोविडचं उदाहरण घेऊ ना. कोविडमध्ये WHOने काय सांगितलं होतं, सगळ्यात मोठी जगातली लोकसंख्या, सगळ्यात जास्त मरणार भारतातले लोक. पण काय झालं, प्रत्यक्षात तसं घडलं नाही आहे. कारण तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर्स किंवा वेगवेगळ्या सगळ्या लोकांनी हीच सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही दिनचर्येत काय पाळल्या पाहिजे याचा प्रचार प्रसार केला मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यामुळे डेथ रेशो भारताचा कमी झाला. आणि ते आम्हाला सवयीचं होतं, कारण ते आमचं शास्त्र होतं. म्हणून लोकांनी ते अडॉप्ट केलं की तेव्हा गंडूश करा, तेव्हा नस्य करा, तेव्हा काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी घ्या, मग त्यात मसाले वापरा, मग त्याचा काय बेनिफिट आहे, कफ वाढवणाऱ्या गोष्टी घेऊ नका, कारण रेस्पिरेटरी डिसीज होता तो. हे सगळं फॉलो केलं म्हणून आपण कोविडनंतर मग आयुर्वेदाचे फॉलोअर्स वाढले का? निश्चित वाढलेले आहेत. कारण तेव्हा वेगवेगळ्या संघटनांनी, आयुर्वेदाच्या पण वेगवेगळ्या संघटनांनी हे जे काही काम केलं आणि लोकांनी अनुभवलं. हे बघा, अनुभव ही मोठी खात्री असते. अरे हो, खरंच. म्हणजे कोविडमध्ये जेव्हा ICUमध्ये पेशंट्स होते तेव्हा त्या ठिकाणी जाऊन जेव्हा आयुर्वेदाची औषधं दिली आणि पेशंटचा SpO2 ड्रॉप होतोय, व्हेंटिलेटरचं पेशंट पुन्हा जर का नुसतं ऑक्सिजनवर आलेलं आहे हे पाहिलं ना, मग लोकांना वाटलं अरे नाही. आणि हे आमचं शास्त्र आहे, हा विश्वास वाढला आणि त्यानंतर आयुर्वेदाकडे पाहण्याचा विचार हे बदलत गेला.
केला. कारण हा जो होलिस्टिक अप्रोच आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे यामध्ये, की फक्त मला ॲडमिट व्हायचं आहे, मग तिकडे सलाईन लावायचे, इंजेक्शन्स घ्यायचे आहेत, अजून वॉटेवर हे नाही आहे, तर मला मेंटेन करणं पण गरजेचं आहे, माझ्या त्या अवयवाची ताकद वाढवणं पण गरजेचं आहे, हे लोकांना कळायला लागलं. आणि ते काम आयुर्वेद करत आहे. बरोबर आहे. आत्ता एक आपण पुढे जाऊया, पण पुढे जायच्या आधी माझ्या मनात एक प्रश्न आहे. आपण झोपेविषयी आत्ता बोललो. झोपेविषयी म्हणजे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे असं आपण जनरली म्हणतो. पण आता वेगवेगळे जे नियतकालिक किंवा हे येतात, लोकसत्तामध्ये एक सदर चालतं, त्यात 2 दिवसापूर्वी मला आठवतं की असं आलं होतं की काही लोकांच्या बाबतीमध्ये थोडंसं उशिरा उठले तरी ते जास्त चांगलं चालू शकतात किंवा ते जास्त चांगलं आहे. हे खरंच आहे की खरोखर सगळ्यांनी म्हणजे लवकरात लवकरच उठलं पाहिजे किंवा व्यक्तिपरत्वे त्याच्यामध्ये काही बदल पण असू शकतो? म्हणजे आयुर्वेद या बाबतीमध्ये काय सांगतं? हां, आयुर्वेद 3 प्रकृती सांगतं, वातपित्त कफाची प्रकृती सांगतं. त्यानुसार झोपेमध्ये तरतम भाग येतो. म्हणजे कफाची प्रकृतीची व्यक्तीला थोडी जास्त झोप लागेल, पित्ताची त्यापेक्षा थोडी कमी असेल तर वाताचं त्याहीपेक्षा कमी झोपतो. ही निसर्गतः हे आहे. पण म्हणून आता माझं कामच रात्री 1 वाजता संपतंय, मग आता त्याची झोप होतच नाही किंवा नाईट ड्युटीला जाणारे आमच्याकडे पेशंट्स पण असतात. तर मग त्यांनी काय करायचं की महिन्यातले 8 दिवस आम्हाला नाईट ड्युटी मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी करायची आहे. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की सकाळी त्याचाही पुन्हा नियम आयुर्वेदाने सांगितले. कारण जरी 2500 वर्षापूर्वी शास्त्र लिहिले पण नियम पुन्हा घालून दिले की रात्री जेवढे तुम्ही जागताय त्या रोजची उठायची वेळ समजा तुमची 30 आहे की मी 10 ते 6 झोपतेय, पण आज मला रात्री 12-1 वाजलेला आहे, तर मग काय झालं, माझी 2 तासाची झोप लॅकिंग आहे. मग मी ती कशी भरून काढायची, तर सकाळी जेवणाच्या आधी मी 2 तासातली निम्मी झोप काढायची, म्हणजे 1 तास झोपायचं. आता ज्यांना नियमितच असं आहे की जे नाईट ड्युटी करून येत असतात तर त्यांना सकाळी आल्यावरच झोपायचं असतं. युजली हे लोक काय करतात, मग पोटभर जेवण करतात आणि झोपतात. इथं आयुर्वेद काय सांगतं, तर तिथं रसायन घ्या तुम्ही. काय आहे रसायन? दूध आणि तूप हे सर्व काळासाठी रसायन आहे, हे आम्ही पेशंटला सांगतो. कारण ते सांगतात त्या दिवशी मला ॲसिडिटी नक्की होते. का, तर रात्रभर जागल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली, म्हणजे पित्त वाढलंय, वात वाढलंय, हे दोन्ही ते दूध तूप कमी करतं. मग तू झोप असं सांगतो, न जेवता झोपायचं आहे. मग ती कदाचित थोडी कमी वेळाची जरी झोप झाली तरी शांत झोप लागते आणि मग उठून जेवण कर. मग तसंच रात्री जेवढी झोप त्यांची कमी झालेली ती त्यांनी जेवणाच्या आधी हे करायची, म्हणजे किमान खूप जास्त जे दोष वाढणारे ते त्या मनाने कमी होतात. बरं, म्हणजे या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये संतुलन साधू शकतो. निश्चित, कमी जास्त प्रमाणामध्ये थोडंफार होतही असेल तरी आपण ते संतुलन साधू शकतो. आयुर्वेदामध्ये असं आपलं आरोग्याचं जे संतुलन साधणं आहे, तर हे समजा आता काही कारणास्तव आपण ह्या सगळ्या गोष्टी नाहीच टाळू शकत आहे, त्याच्यामध्ये संतुलन साधण्यासाठी म्हणून काय मग असे उपचार सांगितलेले आहेत किंवा कुठले आपण घेऊ शकतो उपचार? आता हे चुकीचं मी वागतीच आहे, दिनचर्या माझी चुकीची आहे, मी व्यायामही करत नाही आहे, हे दोष सगळे वाढवते. तर मग आयुर्वेदाने अशा वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही पंचकर्मांनी शरीराची शुद्धी करा. जे वाढलेले दोष आहेत त्यासाठी पोटातली औषधं घ्या. आता पंचकर्म अजूनही आपल्याकडे समाजामध्ये ते रुळायला अजून वेळ लागणार आहे, काही अंशी रुळलेलं आहे. वेगवेगळ्या कारणासाठी पंचकर्म केलं जातं. पहिलं सांगितलं आहे की ज्याला निरोगी राहायचे त्यांनी पंचकर्म करावं. मग पंचकर्मामध्ये नावानुसार 5 कर्म येतात. आरोग्य बिघडलं की लोक पंचकर्माकडे जातात. हां, होतं असं. पण आता गेले 25 वर्ष वंध्यत्वावर आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतोय तेव्हा आता म्हटलं ना की हे वैद्याचं कर्तव्य आहे की समाजामध्ये चांगल्या गोष्टी रुजवणं. तर मग पंचकर्म अजून कुठे केलं जातं की ज्यांना आता आम्हाला प्लॅन करायचं आहे बाळ व्हावं असं म्हणून. तर आयुर्वेदाने पण सांगितलं आहे की प्रेग्नन्सी शुड बी प्लॅन्ड. तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. मग काय प्लॅनिंग करायचं, माझी नोकरी स्थिर झाली का, घर झालं का, गाडी झालं का, हे नाही सांगितलं आयुर्वेदाने प्लॅनिंग. आयुर्वेद असं सांगतं तुम्हाला जर बाळ हवं असेल तर तुम्ही बीजशुद्धी आणि शरीरशुद्धी केली पाहिजे. कारण माझ्या रोजच्या जगण्यामध्ये मी चुकीच्या गोष्टी करतो, चुकीचं खानपान करतो, मनावर सुद्धा चुकीचे संस्कार करतो, शरीरावर चुकीचे संस्कार करतो, तर ते मी शुद्ध केले पाहिजेत आणि मग आम्ही चान्स घेतला पाहिजे. मग ती किती दिवसांची शुद्धी असते, तर साधारण आम्ही 3 महिने यासाठी पेशंटला सांगतो की पंचकर्म जे गरजेचे आहेत, वातपित्त कफापैकी जे दोष तुमचे बिघडलेले आहेत त्यानुसार पंचकर्म करून मग तुम्ही चान्स घ्या. याचा बेनिफिट काय होतो, आईचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, बाबाचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि ते घेऊन प्रेग्नन्सी राहिली की आईला पुढचा जो गर्भसंस्कार किंवा चांगली प्रेग्नन्सी, हेल्दी प्रेग्नन्सी जी कंटिन्यू करायची ती होत नाही. तिच्या रोज काहीतरी कुरबुरी असतात आणि मग त्या मला रोज दुखतंय ही संवेदना ती बाळापर्यंत पोहोचवते. कसं निरोगी बाळ त्यांना मिळेल? हा झाला बीजशुद्धीसाठी. दुसरं निरोगी राहण्यासाठी मग किमान 2 वर्षातून, आम्ही स्वतः वैद्य आहोत तर आम्ही किमान 2 वर्षातून स्वतःची एकदा गरजेनुसार जे पंचकर्म
कर्मातलं कर्म करायचं ती शुद्धी करतो. आता बघा ऑक्टोबर हीट चालू आहे, शरद ऋतू आहे हा. शरद ऋतूमध्ये आयुर्वेदाने सांगितले पित्त प्रकोप होतो. आपल्याकडे शुभेच्छा देतो बघा आपण वाढदिवसाच्या, काय म्हणतो, जीवेत शरदः शतम. बरोबर आहे. 6 ऋतू आहेत. जीवेत वर्षः शतम, जीवेत ग्रीष्मः शतम का नाही म्हटलं? शरद हा का म्हटलं? कारण शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होतो आणि पित्त प्रकोपामुळे होणारे आजार हे खूप फास्ट ॲग्रिवेटिंग असतात. अच्छा. हार्ट अटॅकचं प्रमाण या दिवसात जास्त, रक्तामुळे वाढणारे व्याधी आहेत त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. मग काय करा, आता या दिवसात रक्तमोक्षण करा. किती वेळ लागतो? एक अर्धा तास तुम्हाला लागतो त्यासाठी. बरं. म्हणजे रक्ताच्या अनुषंगाने होणारे तुमचे आजार जातील. शिवाय शरीरातले सगळे दोष रक्ताबरोबरच फिरत असतात, ते दोष त्यातून निघून जाऊ शकतील. म्हणून करा. मग आता आजारी पडलेला आहात, आजारानुसार पुन्हा पंचकर्म करा, पोटातली औषधं घ्या आणि जेणेकरून पुन्हा तुमचं आरोग्य जे बिघडलेलं ते पुन्हा तुम्ही समस्थितीवर आणा. आता हे सगळं करत असताना मला किमान माझ्या चुकीच्या दिनचर्यातल्या गोष्टी पण कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा उदाहरण घेऊ आपण की मला IBSचा त्रास आहे, पोटाचा खूप त्रास आहे, त्याच्यामध्ये कधी पोट साफ होतं, कधी जुलाब होतात, किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे, गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत, आणि तरीही तू जर चायनीज खाणार असेल, मसालेदार पदार्थ खाणार आहे, कधी पण पोटात टाकणार आहे, तर तुला त्रास होणार आहे. मग त्यातून जे डिस्टर्ब होणार आहे तर तुला काही, म्हणून कधी कधी आयुर्वेद म्हणजे खूप पथ्य असं जे अवडंबर माजवलं जातं असं नाही आहे. ज्याने तुला त्रास होतो ते गोष्ट खाऊ नको ना. आम्हाला माहिती आहे ना, सीताफळ खाल्लं, केळ खाल्लं तर कफ होतो, मग खाता का तुम्ही? नाही खात ना. मग म्हणून मग हे जर टाळायचं असेल तर आपलं टाळलं तर शरीर पण निरोगी राहायला अजून जे काही पंचकर्माने किंवा आयुर्वेदाच्या औषधांनी आपण जे काही तुम्हाला नॉर्मल आम्ही करून दिले त्यांना आम्ही सांगतो ही ठराविक पथ्य पाळा, हे व्यायाम करा, जेवणाच्या वेळा अशा करा, जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो. पथ्याच्या बाबतीमध्ये जसं आहे ना तसंच आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये एक पुन्हा गैरसमज असा आहे, अनेक लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक इलाज करणं म्हणजे खूप जास्त वेळ लागतो, म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याला ते औषध घेतच राहावे लागतात. तर हे खरं आहे का, किंवा हा गैरसमज कसा? मग अशी आपण कोविडविषयी बोललो सर. हो. जीवन मरणाची कंडिशन होती. म्हणजे नाही आता याचा ऑक्सिजन हे नाही झाला तर हा रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट अटॅकनी हा मरून जाईल पेशंट. मग तेव्हा आम्ही सावकाश औषध द्यायची का? हो नाही. मग आम्हाला बोलवलंच नसतं ना अशा वेळी. हा चुकीचा समज आहे समाजामध्ये. हा का झाला तेही मी सांगते. तर म्हणून अगदी ताबडतोब तुमचा आत्ता BP 200च्या पुढे गेलेला आहे आणि ते BP आम्ही 15-20 मिनिटात कमी करू शकतो. विद्धकर्मसारख्या ट्रीटमेंट आहे, रक्तमोक्षणसारखी ट्रीटमेंट आहे, नस्यासारखी ट्रीटमेंट आहे, आणि शिवाय सत्वावजय नावाची आयुर्वेदाची ट्रीटमेंट हे पेशंट सांगतात. हे हो, माझं आत्ता हे लगेच रीडिंग पहा, अर्ध्या तासांनी काय झालेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे जिथं ताबडतोब तुम्हाला हायग्रेड फीवर आहे, आत्ता चिकनगुनिया डेंग्यूची मोठ्या साथी आहेत, प्रचंड वेदना होत आहेत, महिन्याने बघू कसं चालेल, इथं चालवत नाही आहे पेशंटला. तर असं नाही आहे अजिबात. आता गैरसमज हा का झाला, कारण आयुर्वेदाकडे येणारा आत्तापर्यंतचा आपला ट्रेंड हाच आहे की खूप आता काही कुठं होईना मग आयुर्वेदाकडे आले. मग तुम्ही आजार जर 2-2 वर्षांचा ठेवून आलेले असले तर कसं काय तुम्हाला लगेच त्या दिवशी बरं वाटेल? आणि जे औषध त्या दिवशी बरं करतं ते आजार बरं करत नाही ना. बरोबर. आयुर्वेदाला काम काय करायचं आहे, मुळापासून बरं करायचं आहे. आता जो आपण अल्सर्सचा विषय घेतला, अल्सर्समध्ये काय, त्या आतड्यांमध्ये जठरामध्ये ज्या जखमा झालेल्या आहेत त्या एका दिवसात कशावर भरून येतील? ज्या जखमा करायला तुम्ही वर्षभर घातलेला आहे तर त्याला काही वेळ द्या आणि एकदा बरं झालं की मेंटेन करा. बरोबर आहे. तर हे आयुर्वेदाचं काम आहे. त्यामुळे हाच समज चुकीचा आहे. अगदी अगदी अगदी. म्हणजे आपल्या आयुर्वेदाच्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण जातो आणि आत्ताची जी जीवनशैली आहे त्या दोन्हीमध्ये जेव्हा मेळ आपण आता घालायला बघतो त्यावेळेस सगळ्यात मोठा एक प्रश्न डोळ्यासमोर येतो तो पहिल्यांदा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट आहात. तर हे जे वंध्यत्व आहे हे वंध्यत्व आणि आत्ताची जी जीवनशैली आहे याचा कसा संबंध आहे? आता आपण थोडंसं आधी वंध्यत्व म्हणजे काय त्याच्याकडे जाऊ आणि मग जीवनशैलीमुळे कसा परिणाम होतोय बघा. आता वंध्यत्व म्हणजे काय, त्याची एक साधी डेफिनेशन काय आहे की 1 वर्ष व्यवस्थित कोणताही गर्भनिरोधक साधनं न वापरता शरीर संबंध आल्यानंतर जरी ही प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्याला वंध्यत्व म्हणतात. अच्छा. आता पहिलं मूल झालं याला आम्ही प्रायमरी आपण म्हणूयात इन्फर्टिलिटी. दुसरा प्रकार आहे सेकंडरी इन्फर्टिलिटी, त्याच्यामध्ये पहिलं मूल झालं आहे पण आता काहीतरी अडथळे येत आहेत, मग तो बाईमध्ये असेल किंवा नवऱ्यामध्ये असेल काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि आता दिवस राहत नाहीत, त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. आता बघा आयुर्वेदाने वंध्यत्वाचा किती सखोल विचार केला आहे.
आयुर्वेद फक्त रिप्रोडक्टिव्ह किंवा प्रजनन संस्था आणि वंध्यत्व असा कधीच विचार करत नाही आहे. आयुर्वेदाने 7 धातू मानलेले आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. इथे वंध्यत्वामध्ये शुक्र हा धातू सगळ्यात महत्त्वाचा. जसं बघा, पहिल्या धातूपासून पुढचा धातू तयार होतो, म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद आणि सगळ्यात शेवटी मज्जेपासून शुक्र तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल, पहिला धातू जर उत्तम असेल तर शेवटचं उत्तम होईल. बरोबर आहे. उदाहरण पाहिल्यावर लक्षात येईल. समजा आपल्याला दुधापासून तूप मिळवायचं आहे, तर त्याच्या स्टेजेस आहेत: दूध, साय, लोणी आणि तूप. आता मला सांगा, जर त्या दुधामध्ये पाणी असेल, त्या क्वालिटीचं दूध नसेल तर साय होईल का? आणि एंड प्रॉडक्ट तूप मिळेल का? नाही. तर म्हणून पहिला धातू जर उत्तम असेल तरच शेवटचं हे शुक्र हे आपल्याला उत्तम मिळू शकतं. आता आमची जी आत्ताची लाईफस्टाईल आहे, ह्या इतक्या चुका करायच्या आहेत. म्हणजे उशिरा झोपायचं, हॉटेलमधलं अन्न खायचं, त्यातही महाराष्ट्रीयन, आता आपण मराठी माणसं आहोत तर मग पंजाबी फूड किंवा मल्टी प्रोसेस्ड फूड खायचं, की ज्याच्यातले न्यूट्रियंट्स पूर्ण गेलेले असतात, फक्त ते जिभेला चांगलं लागतं. बरोबर. त्यासाठी म्हणून आम्ही खातोय, पोटासाठी म्हणून, शरीरासाठी खात नाही. आम्ही काय खातोय? जिभेसाठी खातोय. मग ते काय, तिकडे खूप छान वास येतोय तळण्याचा, वड्याचा, तर बटाटे वडा कधीही कोणत्याही वेळी वास आला, मग टेम्पटेशन झालं की खाल्लं. झोपण्याचं ताळतंत्र नाही आहे, जेवणाचे वेळाचं नाही आहे, मनाचं नाही. हे सगळं जर का चुकीचं केलं तर त्याचे परिणाम हे शरीरावर निश्चित होतात. मग जो आहार मी चुकीचा घेतला आहे, तर रसधातू उत्तम नाही झाला तर शुक्रधातू होणार नाही. हा आयुर्वेदाचा कॉन्सेप्ट. दुसरा, आहारामध्ये आज काय माझ्यासमोर येते, किती पोल्युटेड सगळ्या गोष्टी आहेत. जे धान्य येतं आहे, जो भाजीपाला येतो आहे, तो हायब्रिड येतो आहे. ज्याच्यापासून पूर्वी आमच्याकडे अन्नधान्य काय होती, की ते जे पीक शेतकरी शेतामध्ये घ्यायचा, तेच त्यातलंच काही चांगलं बी बाजूला ठेवायचं आणि उगवायचा. आता ती नाही आहे सिस्टीम. आम्हाला विद्यापीठातून आणावं लागतं, कारण ते उगवत नाही. म्हणजे काय झाले, बीजातून बीजाची निर्मिती होते. शुक्र, स्त्री बीज किंवा पुरुष बीज हे बीजापासून तयार होते. जर बीज उत्तम नसेल तर बीज होणार नाही, म्हणजे खात असलेलं बीज उत्तम नसेल तर ते होणार नाही. तर ह्या सगळ्याचा, किंवा उशिरा लग्न करणं, पोल्युटेड एअर आहे, पोल्युटेड वॉटर, ह्या सगळ्याचा आमच्या शरीरावर हा निश्चित परिणाम होतो. आणि त्यातून उशिरा लग्नाचं वय, त्यामुळं मुलं उशिरा होत आहेत. आज शिक्षणाचा स्ट्रेस आपण बघतोय, अगदी नर्सरीतल्या गेलेल्या मुलांनासुद्धा पालकच देत आहेत. खरं तर शाळा देतेपेक्षा मी म्हणेन पालक. तर ह्या सगळ्याचे दुष्परिणाम होत आहेत आणि कुठेतरी ही वंध्यत्वाची समस्या वाढायला लागलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या हव्यासापायी किंवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा आपल्याला एक सुखकारक एक लाईफस्टाईल जगण्यासाठी म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीचाही त्याग करतोय. अगदी पुढच्या पिढीचा आपण आत्ताच बळी देतोय, नुकसान करतोय आपण. एका अर्थाने ते पण आहे. बरोबर. म्हणजे एक माणूस म्हणून आपली जी सगळ्यात महत्वाची मोठी जबाबदारी आहे, माणूस म्हणून सोडा, प्राणी म्हणून सुद्धा, कारण प्रत्येक प्राण्याला आपलं मूल प्रिय असतं. बरोबर. आपल्याला पुढची पिढी प्रिय असते. मग वंध्यत्व समजा अशा पद्धतीने आता काही कारणास्तव लाईफस्टाईल बिघडलेली आहे, ताण आहे आणि त्याच्यामुळे वंध्यत्व काही प्रमाणामध्ये आलेलं आहे, उशिरा लग्न झालेलं असेल किंवा इतर जे काही कारण असेल, तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट आहे सांगितलेली? आयुर्वेदामध्ये वंध्यत्व मुळामध्ये ही ॲलोपॅथीच्या याच्यानुसार एक सुपर स्पेशालिटी आहे. बरेचदा लोकांना असं वाटतं आयुर्वेदामध्ये काय आहे, बरोबर असं वाटतं. आता स्त्री वंध्यत्व या विषयावर मी बोलते आहे. तर सर्व आचार्यांनी योनी व्यापद नावाचे आमच्याकडे अध्याय सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये जेवढ्या म्हणून आत्ताच्या काळातल्या समस्या आहेत वंध्यत्वाच्या, त्या सगळ्या समस्या डिफाईन केलेल्या आहेत. बरं. फक्त आयुर्वेद चमच्यानी तुम्हाला दूध पाजत नाही. बरं. हुशार वैद्याला काय करायचं आहे, तर सगळ्या संहितांमध्ये ते सगळं आहे, ते फक्त मला वेचावं लागतं. परम्युटेशन कॉम्बिनेशन करावी लागते, विचारांचं सुद्धा, नॉट ओन्ली मेडिसिनचं. हे मला करावं लागतं आणि मग त्यातून मला ते डिराईव्ह करावं लागतं. म्हणजे वंध्यत्वाची आत्ताची जी आहेत मेजर जी कारणं आहेत, अगदी हायपोप्लास्टिक युटरस असेल किंवा हायपोप्लास्टिक ओव्हरीज आहेत, PCOS सारखी समस्या आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, ओव्हॅरियन सिस्ट आहे, ट्युबल ब्लॉक आहे किंवा गर्भाशय अंडाशय खूप लहान असणं, ह्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्यांची उत्तरं आयुर्वेदामध्ये यासाठी सांगितलेली आहेत. मग त्यामध्ये ट्रीटमेंटचा जो भाग असतो, ही आयुर्वेद कोणत्याही आजाराच्या 3 अवस्था सांगतं: चय, प्रकोप आणि प्रसर. आधी थोडासाच असतो, मग प्रकोप म्हणजे मराठी शब्द समजतो, प्रसर म्हणजे सगळीकडे पसरला. जेवढा लवकर आम्ही तो दोष रिपेअर करू तेवढे आम्ही लवकर बरे होऊ.
जेवढा आम्ही वाढवत नेऊ तेवढा ट्रीटमेंटला वेळ लागणार आहे, तुम्हाला त्रास जास्त होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे. तर म्हणून वंध्यत्व ही समस्या जी आहे याला आयुर्वेद असं सांगतं धातुगत अवस्था आहे. म्हणजे शुक्र धातूमध्ये ही समस्या गेलेली आहे, ही डीप रूटेड गेलेली आहे. त्यामुळे ती जर मला बाहेर काढायची असेल तर इथे पंचकर्माशिवाय पर्याय नाही. आता आयुर्वेद हे भारतीय वैद्यक शास्त्र असल्याचे दुष्परिणाम पण कसे आहेत बघा. आज कोणी उठतं आणि आयुर्वेद देतं. आयुर्वेद सर्टिफाईड डॉक्टर नसणारे सुद्धा बाजारात हजारो भोंदू लोक आहेत. आणि लोक काय सांगतात मग, हो आम्ही तिकडे गेलो होतो आणि आयुर्वेदाने काही फरक पडत नाही. नुकसान कोणाचं झालं, त्या व्यक्तीचं नाही झालं, लोकांनी ठप्पा ठेवला आयुर्वेदावर. मग आयुर्वेद जर तुम्हाला घ्यायचं असेल, औषधं म्हणा, पंचकर्म, तर तुम्हाला तज्ज्ञ वैद्याकडेच जाऊन करावं लागेल. बरेचदा हे तज्ज्ञ नसणारी लोक आयुर्वेदाचे पंचकर्माचे पॅकेज देतात. पंचकर्मात 5 कर्म प्रत्येक पेशंटला नाही लागत. त्याच्या शरीरातल्या दोष स्थितीनुसार, धातुगत अवस्थेनुसार आम्हाला डिसाईड करावं लागतं की याला कोणतं कर्म करायचं आहे. बरोबर. त्याच्या दृष्टीनुसार आम्हाला औषधं डिझाईन करावी लागतात. पॅकेज कसं देऊ शकतो आपण? बरोबर. त्यामुळे हे करणं सर्वथा चुकीचं आहे. तर पंचकर्म कोअर ट्रीटमेंट आहे. फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये बस्ती आहे, उत्तर बस्ती आहे, वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण हे करावं लागतं. शिवाय उपकर्म पण आहेत जी आपण करतो आणि ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आमचे लेप असतात, याच्यातून आपण रिझल्ट देतो. उत्तर बस्ती ही कोअर ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये, गर्भाशयामध्ये औषध सोडलं जातं आणि वंध्यत्वातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याला आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो. खूप मोठ्या आणि व्यापक स्वरूपामध्ये आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाचा विचार केलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता सांगत होता त्यावेळेस मी विचार केला, पाश्चात्य राष्ट्रामध्ये किंवा पाश्चात्य कल्चरमध्ये आपण जे म्हणतो की फक्त आणि फक्त शरीराचा विचार केला आहे आणि वंध्यत्वाच्याही बाबतीमध्ये इथेही आयुर्वेदाने संपूर्ण शरीर, मन, आत्मा अशा सगळ्या स्तरावर त्याचा विचार केलेला आहे. खूप सुंदर माहिती तुम्ही आजच्या आपल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहात. आमच्या पॉडकास्टमध्ये आपण काय करत असतो की शॉर्टमध्ये, अगदी थोडक्यामध्ये महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीचा शेवटी घेतो. मला हे समजून घ्यायचं आहे की आयुर्वेदानुसार पूर्णपणे माझं लाईफ किंवा दैनंदिनचर्या जी आहे ती होऊ शकत नाही आहे काही कारणास्तव, किंवा एका वेळेस मला ती चेंज करता येत नाही. तर ज्या छोट्या छोट्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे की ज्या किमान तेवढी जे आहे तेव्हा मी पाळलं पाहिजे. तर झोपेच्या बाबतीमध्ये असेल, आहाराच्या बाबतीमध्ये असेल, त्याला आपण म्हणूया आपली जी दिनचर्या आहे त्या दिनचर्याच्या बाबतीमध्ये असेल, तर असं एकदम मस्ट आहे की झोपेच्या बाबतीमध्ये तुम्ही कमीत कमी ह्या 2-3 गोष्टी पाळल्या पाहिजे. अशा कुठल्या गोष्टी आहेत शॉर्टमध्ये समजा, म्हणजे ह्या 2-3 गोष्टी तरी तुम्ही पाळा कमीत कमी? फक्त झोपेच्या बाबतीमध्ये? हां, मग आपण एक एक घेऊया. झोप आहे, आहार आहे, असं एक एक घेऊया. ओके. झोप आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे ती महत्त्वाची आहे. तर मग 6 ते 8 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे. आता झोप न येण्यामध्ये पण कारणं वेगवेगळी आहेत की मला अतिविचार मनामध्ये असतात. तर झोप जी आहे ती झोप मला का येत नाही याचा विचार केला पाहिजे. तर बरेचदा झोप येत नाही ती विचारांमुळे. मग मला विचार कमी केले पाहिजेत. इथे आयुर्वेदीय सत्वावजय चिकित्सा आहे की जे मनावर काम करणारी चिकित्सा आहे. तिच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला विचार कमी केले पाहिजेत. मग कसे विचार कमी होतील? तर त्यासाठी ध्यान हा एक खूप चांगलं माध्यम आहे. पण बघा गंमत अशी आहे की विचार आले आणि ध्यान आपण कसे करतो, वेगवेगळे मेथड्स आहेत की श्वासावर ध्यान करा, भ्रूमध्यावर करा, हृदयाच्या ठिकाणी करा. पण तिथं लक्ष द्या असं सांगितलं की 2 श्वास लक्ष जातं की लगेच मन बाहेर फिरायला लागतं. मग अशा वेळेस आम्ही वैद्य काय करतो तर ऑडिओ गायडेड ध्यान करायला देतो, जेणेकरून तुमचं त्या आवाजाकडे लक्ष असल्यामुळं मी मध्येच कुठंतरी विचाराने बाहेर गेले तर मी त्या ठिकाणी येऊ शकते. झोप येण्यासाठी अजून काय केलं पाहिजे तर व्यायाम केला पाहिजे. व्यायामाचा फायदा काय होतो की किमान मी सकाळी जर चांगला व्यायाम, सगळ्या शरीराला जर व्यायाम दिला असेल तर त्या सगळ्या शरीराच्या अवयवांचे सेंटर्स मेंदूमध्ये आहेत. त्या मेंदूच्या सेंटर्सला व्यायाम मिळाल्यामुळं आपल्याला झोप येते. आयुर्वेद काय सांगतो, तुमच्या शरीरात खूप वात वाढलेला असेल तर तो मेंदूच्या ठिकाणी गेला तर झोप येणार नाही. मग काय करावं लागेल, मला वात कमी करण्यासाठी मी सतत धावपळ करते, मनाने आणि शरीराने ती मला थांबवली पाहिजे. रात्री किमान 7 नंतर जे काही स्क्रीन्स आहेत किंवा मोठ्या लाईटमध्ये काम आहे ते मला कमी केलं पाहिजे. खूप विचार माझे ॲक्टिवेट होतील त्या गोष्टी मला कमी केल्या पाहिजे. काही द्रव्य म्हणजे कॉफीसारखं आहे, चहासारखे हे आहेत की जे
प्यायल्यानंतर आपला मेंदू अजून तल्लख होतो, तर ते मला बंद केले पाहिजेत. हे जर केलं तर झोप आपल्याला चांगली येते. आयुर्वेदाने पादाभ्यंग सांगितले, पायाला तळपायाला तेल लावा, ज्याच्यामुळे पण झोप येते. नस्य करायला सांगितले, कर्णपुरण करायला सांगितले. ह्या सगळ्यांमुळं झोपेला निश्चित मदत चांगल्या होते. प्रमाणात झोप येऊ शकते. म्हणजे काही प्रमाणात तरी आपण ह्या गोष्टींना तो बॅलन्स जो आहे बिघडलेला तो बॅलन्स म्हणजे सांभाळू शकतो. निश्चित. तशीच दुसरी गोष्ट आहाराच्या बाबतीमध्ये पण आहे. आता अनेकदा म्हणजे माझं वैयक्तिक पण सांगतो तुम्हाला की खूपदा आपल्याला असं वाटतं की नाही आपला आहार हा आयुर्वेदानुसार चांगला असला पाहिजे, परंतु आपल्याला बाहेर फिरावं लागतं, चहा कॉफी खूपदा होते, जेवणाच्या वेळा खूपदा चुकून जातात. बरेचदा आपण जरी जेवणाचा डबा सोबत आणला तरी आपल्याला तो डबा खाता येत नाही आणि मग आपल्याला बाहेरून काहीतरी बोलावून खावं लागतं. असं खूपदा होते आणि माझ्यासारखे असे शेकडो लोक आहेत की इच्छा असून सुद्धा त्यांना करतायत. तर आहाराच्या बाबतीमध्ये कुठल्या अशा 2-3 किमान गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत? आता हे नाही खूप सोपं आहे आणि पाळणं खूप अवघड आहे. तर मग मला निरोगी राहण्यातला आहार महत्त्वाचा गोष्ट आहे, त्याच्यावर पोषण होते. तर मग मला वेळेत जेवलंच पाहिजे. जसं तुम्ही म्हणता हा कधीतरी चूक होणं ठीक आहे, पण तुम्ही रोजच जर वेळ नाही पाळलीत, इथे ॲसिड सिक्रेट झाले, तेव्हा तुम्ही अन्न नाही दिलं तर ॲसिड जाळणार आहे हो तुम्हाला आतड्यांना. ते हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ॲक्च्युली, त्यामुळे ते जाळणार आहे. तर हे पहिली मला की माझ्या शरीराला हे जे शरीर आहे त्याला फार थोडं लागतं हो, तर त्या वेळेमध्ये मी दिलं पाहिजे. हे जर माझ्या इथे असेल ना तर मी कसंही करून वेळ पाळणार म्हणजे पाळणारच. हे कायम लक्षात ठेवा. पहिलं ना आमच्या डोक्यामध्ये नसतं म्हणून आम्ही ती वेळ पाळू नाही शकत. अगदी अनअवॉइडेबल कंडिशन असू शकते कधीतरी, तेव्हाची गोष्ट वेगळी, पण रोज रोज तुम्ही शरीराला त्रास देऊ नका. गरम गरम जेवा, आपल्या भागात जे बनतं ते खा, ज्या ऋतूमध्ये जे बनतं ते खा. पोटाला तडस लागेल इतकं जेवायचं नाही आहे. थोडंसं आमाशय माझं आहे ते मोकळं ठेवून जेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी भाकरी मिलेट्स इयर आम्ही सेलिब्रेट केलं, तर हे मिलेट्स आम्ही बंद करून गहू घेतला. मग आज डायबेटीसचं प्रमाण किती वाढलेलं आहे. मग मला माझ्या भागामध्ये जे बनतं ते मला खाल्लं पाहिजे. सफरचंद काश्मीरमधलं फळ आहे ते त्यांनी खावं, हिमाचल लोकांनी खावं. आमच्याकडे संत्री मोसंबी आंबा सीताफळ चिकू ही फळं आहेत ती आम्ही खाल्ली पाहिजेत, वेळेत खाल्ली पाहिजेत. हे जास्त महत्त्वाचं आहे. आहारासोबतच दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आता सोशल मीडियामुळे काय झालं आहे की खूप लोक रील्स पाहतात, व्हिडिओ पाहतात, स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे आणि सोशल मीडियावर ज्या काही ॲस्पिरेशन्स तुमच्या वाढवल्या जातात त्यामध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप मोठा ताण येतो. तर याच्यामध्ये हे जे काही ताण आहेत किंवा मानसिक आजार आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर हे मानसिक आजाराला आपण बळी पडू नये, या मानसिक आजारांना याच्यासाठी एखादा व्यक्ती काय पद्धतीने आयुर्वेद याच्यामध्ये काय मदत करू शकतं? आयुर्वेदातली सत्वावजय जी चिकित्सा आहे ती विशेषतः सायकोथेरपी यावर काम करते. माझं मन जे आहे ते एक तर मनाच्या दोषांमुळे डिस्टर्ब असतं. म्हणजे कोणते दोष आहेत? सत्व रज तम. तर त्यातल्या दोषांमुळे डिस्टर्ब होतं. दुसरं अजून दोष जे आहेत त्याला आहेत आपण षड्रिपू म्हणतो, ते मला माझ्या मनामध्ये नाही आले पाहिजेत हा मी विचार केला पाहिजे. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सहज सोपं आहे, अवघड काही नाही आहे. रोज मला जर का आठवण केली 2 वेळा जेवताना की मी आज काय चुकीचं वागली आहे, तर मला आठवण होईल की मी चुकीचं वागले. बरेचदा मी चुकीचं वागले, कोणाला तरी वाईट पद्धतीने बोललेलं आहे, मी राग व्यक्त केला, हे याची आम्हाला जाणीवच नसते. ही जेव्हा जाणीव होईल त्याला आम्ही सजगता म्हणतो. ती जेव्हा जाणीव होईल तेव्हा माझ्या हातून चूक घडणार नाही, नाही तर मग नंतर त्याचा पश्चाताप होतो. याच्यातला मनातला सगळ्यात जास्त डिस्टर्ब करणारा भाग आहे राग. षड्रिपूमधला हाच लवकर जात नाही. राग का नाही जात? कारण तो माझ्या अहंकाराशी जोडलेला आहे, मीपणाशी जोडलेला आहे. तर मी व्यक्त होताना प्रतिक्रिया न देता प्रतिसाद जर दिला तर माझ्यामध्ये मनाचे हे येणार नाहीत. दुसरं, आता मन हा विषय इतका विस्तृत याच्यावरती बोलता येईल की डिप्रेशनसारख्या जर का केसेस घेतल्या तर त्याच्यामध्ये स्त्रिया ह्या 80%, जर 100 पेशंट असले तर त्यातले 80 पेशंट स्त्रिया असतात, 20च पुरुष असतात. का असं? तर स्त्री ही भावनाशील आहे. ती भावनाशील असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा खूप खूप विचार करत राहते. पुरुष हा लॉजिकल आहे, तार्किक विचार करतो, त्यामुळे तो ते अडकून बेडकून बसत नाही. बाई मात्र अडकून बसते. मग तिला अतिविचार करणं तिने तिचं थांबवलं पाहिजे. मग अतिविचार करणं कसं थांबेल? पूर्वी बघा सासू सुनांची भांडणं झाली की बायका नदीवर जायच्या, धुणं धुवायच्या, आपटायच्या, राग निघून जायचा, कॅथर्सिस म्हणायचो. म्हणजे हाताला जर काम असेल तर माझ्या मनामधले विचार कमी होतात किंवा निघून जातात. मग आमचं आता हाताचं काम कमी झालं आहे, सगळं कामं मशीन करता आहेत आणि ती काम न केल्यामुळे फक्त मेंदूचं काम चालू.
सतत विचार करणं आणि त्यामुळं वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स येतात. मग न्यूरोसायन्सनी त्याच्यावर खूप रिसर्च केलेलं आहे, जे आयुर्वेदाला कोरिलेट करतं. आता काय होतं, प्रत्यक्षम एव प्रमाणम, लोकांना काय हवं असं दाखवा, एव्हिडन्स. तर अनुमानाने खूप गोष्टी सांगता येतात. मग एव्हिडन्स काय, न्यूरोसायन्स सांगतं की मेंदूमध्ये आपला लिम्बिक सिस्टीममध्ये भावनिक मेंदू आहे, ॲमिग्डाला, तो हायपर स्टिम्युलेट होतो. आणि मग प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा हा जो मेंदूचा पुढचा भाग आहे, तो विचार करणारा मेंदू आहे, जो इतर प्राण्यांमध्ये नाही आहे, फक्त माणसामध्ये आहे. तो अतिविचार करतो आणि मग प्रॉब्लेम्स येतात. मग अतिविचार मला जर थांबवायचे असले तर हाताला काम केलं पाहिजे. कोणते विचार माझ्या मनामध्ये येत आहेत त्यासाठी वेगवेगळं ध्यान केलं पाहिजे आणि माझे षड्रिपूंवरती मला आवर घालता आला पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे ते. म्हणजे आपण खरं तर खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे. म्हणजे आयुर्वेद आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापून राहिलेला आहे. बरोबर. अगदी आहारापासून, झोपेपासून, व्यायामापासून तर संपूर्ण संतुलन कशा पद्धतीने साधायचं, अगदी मानसिक स्वास्थ्यापर्यंत आपण गेलेलो आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपला सुटला आहे. अलीकडच्या काळामध्ये PCOD हा जो काही आजार आहे ह्याचं खूप जास्त भीती पण आहे महिलांमध्ये, अनेक महिलांमध्ये भीती आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ऐकायला येतं की म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये तर तो आजार काय आहे आणि आयुर्वेदानं आपण त्याच्यावर कसा कंट्रोल मिळवू शकतो. आज जगामध्ये वंध्यत्वामधली सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती PCOD आहे. याचे PCODच्या केसेस ह्या आता डे बाय डे खूप वाढायला लागलेले आहेत. अगेन त्याला कारण आहे आपली लाईफस्टाईल. पूर्वी बायकांच्या पाळीमध्ये इररेग्युलॅरिटीज ह्या फारशा दिसत नव्हत्या. काय घडतंय की दर महिन्याला येणारी पाळी ही हळूहळू 1.5 महिन्यांनी, 2 महिने, मग 6-6 महिने येत नाही. हे PCODतलं पहिलं लक्षण दिसायला लागतं. पूर्वी हे लग्नानंतर काही जणींमध्ये दिसायचं, हल्ली शाळेतल्या मुलींमध्ये सुद्धा हे दिसायला लागलं. म्हणजे शाळेत म्हणजे पाळी आत्ता नुकतीच सुरू झाली आणि ती इरेग्युलर किंवा डिलेड मेन्सेस आहे. मग बरेचदा आई काय म्हणते की अरे हो, थोडीशी मोठी झाली की होईल, आणि मग त्याच्याकडे ती दुर्लक्ष करते आणि हळूहळू ही समस्या अधिक गंभीर व्हायला सुरुवात होते. PCODमध्ये काय होतं की दोन्ही अंडाशय जी आहेत स्त्रियांच्या शरीरातली, त्यामध्ये स्त्रीबीज हे व्यवस्थित तयार होत नाही. ते अर्धवट मॅच्युअर तयार होऊन तसंच अंडाशयामध्ये पडून राहतं. ते बाहेर न आल्यामुळे गर्भधारणेसाठी ते अवेलेबल होत नाही आणि त्याच्या गाठी तयार होतात. ह्या गाठी तयार झाल्यामुळं त्या मुलीला जेव्हा भविष्यामध्ये लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी ठेवायची तेव्हा ती राहत नाही. PCODचा आयुर्वेदामध्ये विचार जो केला आहे तो अष्टौनिंदिती अध्याय आहे, त्याच्यामध्ये हा केलेला आहे. पुन्हा मी म्हटलं 2500 वर्षापूर्वी सांगून ठेवले, तेव्हा तर लाईफस्टाईल अशी नव्हती, पण असं होऊ शकतं हे सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये अतिकृश, अतिलोम, अतिस्थूल अशी वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत की वजन वाढायला लागतं. प्रत्येक PCODच्या मुलीमध्ये वजन वाढेलच, महिलांमध्ये असं नाही, पण बऱ्याच जणींमध्ये ते दिसतं. PCOSमध्ये जसं ओव्हरीचं फंक्शन डिस्टर्ब होतं, जसं पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे तिचं डिस्टर्बन्स होतं, पॅनक्रियाज डिस्टर्ब होतात, थायरॉईडसुद्धा डिस्टर्ब होतं. ही जी हॉर्मोनल सिस्टीम आहे ते सगळे एकमेकांच्या सोबत काम करत असतात. त्यातली एखादी जरी ग्लँड डिस्टर्ब झाली तरी ती सगळ्या शरीराचं व्यापार ही डिस्टर्ब करून टाकते. एंड रिझल्टमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. तर ही समस्या आत्ता होण्याचं कारण लाईफस्टाईल, आपण जे काही अन्न खातोय त्याच्यातून सुद्धा ही आलेली आहे आणि म्हणून ही समस्या आत्ता मोठी झालेली आहे. लवकर रिपेअर होत नाही, त्यामुळे या ठिकाणी पंचकर्माशिवाय पर्याय नाही. वमन, विरेचन, बस्ती यासारखे आपण ट्रीटमेंट देतो. उत्तर बस्ती, ज्याच्यामुळं जी अंडाशयामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत त्या गाठी आपल्याला डिझॉल्व्ह करता येतात आणि मग त्या पेशंटला एंड रिझल्ट आपल्याला प्रेग्नन्सी हे देता येतो. फक्त मला इथे आवर्जून सांगायची गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आले, अगदी लग्नाच्या आधी मुलींमध्ये आले, तर ताबडतोब तुम्हाला वैद्याकडे जाणं गरजेचं आहे. कारण लग्नानंतर होईल असं म्हटल्यानंतर प्रॉब्लेम कसे येतात बघा. ती मुलगी एकतर नवीन घरामध्ये जाते, त्या घरातल्या लोकांच्या अपेक्षा असतात, त्या तिच्या स्वतःच्या तिथल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि अजून 5-6 महिने होत नाहीत तोच घरून अरे अजून काही नाही का हे विचारणा होते. दुसरं, समजा ती वर्किंग असेल तर तो अजून वेगळा ताण. हे सगळे स्ट्रेस वाढल्यामुळं खरं तर PCOD ट्रीट होत नाही. केवळ शरीर संबंधामुळे PCOD ट्रीट होत नाही, उलट ती समस्या वर्स होऊन जाते. तर म्हणून लक्षात आल्यानंतर ताबडतोब ट्रीट करा. हे प्रत्येक आईने जर लक्षात ठेवलं की PCOS कॅन कन्वर्ट इंटू इन्फर्टिलिटी, तर ती ताबडतोब याच्यामध्ये लक्ष देईल आणि मुलीचं सायकल हे व्यवस्थित करून घेईल. हे खूपच महत्त्वाचं आहे की जर वेळेवरच तुम्ही लक्ष नाही केलं तर मग ते इन्फर्टिलिटीकडं मोठ्या प्रमाणात जाऊ शकते. आणि आपण आधी म्हटलं त्या पद्धतीने आपण आपल्या ताणामुळे, आपल्या हव्यासामुळे पुढच्या पिढीचं पण नुकसान करून बसतो, कळत नकळतपणे. अगदी. खरं तर खूप सुंदर पद्धतीने खूप वेगवेगळ्या आरोग्याच्या विषयांना, पैलूंना आपण स्पर्श केलेला आहे.
आणि खूपच चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही हे सगळे आयुर्वेदाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने आपण आरोग्यम धनसंपदा ही मिळवू शकतो याची आपण चर्चा केलेली आहे. 3S टॉकमध्ये तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यस. मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मित्रांनो, आपण आजचं जे जग आहे ते अतिशय धावपळीचं झालेलं आहे आणि आपल्या 3S पॉडकास्टचं जे पहिलं टार्गेट आहे ते आहे सेल्फ कनेक्ट. म्हणजे स्वतःशी तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे, संवाद साधता आलं पाहिजे. आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य उत्तम असणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की आपलं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे, प्रत्येकाला ते पटतं, कारण हेल्थ इज वेल्थ हे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु ही हेल्थ मिळवत असताना आपली जी दिनचर्या आहे ती कशी असायला पाहिजे, आपल्याकडे आपल्या दिनचर्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असलेला आपला जो सगळ्यात मोठा खजिना आहे, जो आपला आरसा आहे, जो आपला याला परत रिपीट कराल, जो आपला वारसा आहे ते आहे आपलं आयुर्वेदाचं शास्त्र. तर हे आपलं आयुर्वेदाचं शास्त्र आपलं हे आरोग्य मिळवण्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकतं, ज्यामध्ये तुमची झोप आहे, आहार आहे, इतकंच नाही तर अगदी व्यायामापासून आपल्या मानसिक आरोग्यापर्यंत, PCODपासून तर अगदी आपल्या वंध्यत्वापर्यंत अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आज आपण आपल्या गेस्टसोबत चर्चा केलेली आहे. आणि म्हणून हा पॉडकास्ट अतिशय सुंदर होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या पॉडकास्ट पूर्णपणे बघितला पाहिजे आणि यस, तो तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवलासुद्धा पाहिजे. कारण आरोग्यम धनसंपदा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे धन जेवढं आपण जास्तीत जास्त लोकांना वाटू तेवढं ते आपल्यालाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या ह्या 3S पॉडकास्टचा जो डाटा आहे तो डाटा हे सांगतो की आपले अनेक व्ह्युअर्स, म्हणजे जेवढे व्ह्यूज आहेत पाहणारे, त्यापैकी 80-90% लोक हे अजूनही सबस्क्रायबर नाही आहे. तुम्ही जर का ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लगेच सबस्क्रायबर तुम्ही केलं पाहिजे. जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन आपण दाबला पाहिजे, कारण ही गोष्ट कुठलाही नवीन पॉडकास्ट स्वतःची सेल्फशी कनेक्ट करण्यासाठीचा आलेला पॉडकास्ट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्यासाठी मदत करतो. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण हा जो पॉडकास्ट आहे हा पूर्ण पाहू शकत नाही, तर याच्याच अनेक क्लिप्स आपण आपल्या दुसऱ्याही चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्याच्या लिंकसुद्धा आपण बायोमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या लिंकवर जाऊन छोटे छोटे जे या पॉडकास्टचे भाग आहे तेही आपण सगळेजण पाहू शकता.